जागतिक हातमाग दिनाचे औचित्य साधत राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरच्या हातमाग परंपरेचे प्रतीक असलेली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. सोलापूरच्या ओळखीचा जागतिक ब्रँड ठरलेला सोलापुरी चादरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठी बाजारपेठ आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी पंतप्रधानांकडे प्रामाणिकपणे पाठपुरावा करत विशेष धोरण राबवण्याची मागणी केली. एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमात ही भेट देण्यात आली. सोलापुरी चादरीवरील स्वतःची प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कलाकृतीचे तसेच सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले. सोलापूरच्या विणकरांनी जपलेले कौशल्य देशाचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा असल्याचे सांगत सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांना सांगितले की सोलापुरी चादर ही केवळ एक वस्तू नसून सोलापूरच्या श्रम संस्कृतीची, हातमाग परंपरेची आणि हजारो विणकर कुटुंबाच्या जीवनाशी जोडलेली ओळख आहे. या चादरीचे आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग झाल्यास सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा मिळेल, निर्यात वाढेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि हजारो हातमाग कामगारांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडेल. संवादादरम्यान डॉक्टर वाघमारे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून इंग्रजी विषयात PhD प्राप्त केल्याचा संघर्षमय प्रवास पंतप्रधानांसमोर मांडला. गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील एका मुलीला शिवसेना मुख्य नेता तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवून देशसेवेची संधी दिली. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्या राहत असलेल्या परिसराचे नावही मोदी परिसर असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. डॉक्टर वाघमारे यांच्या कार्याचे आणि संघर्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतीही सद्भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी केंद्रीय आरोग्य मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन, शिवसेना आणि एनडीएचे सर्व नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदार उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी सर्व नवोदित खासदारांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या संसदीय कार्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे म्हणाल्या, सोलापुरी चादराला जागतिक दर्जाची ओळख मिळवून देणे, सोलापूरच्या हातमाग आणि टेक्स्टाईल उद्योगाला नवीन बळ देणे आणि प्रत्येक विणकरांच्या हाताला काम मिळवून देणे ही माझी प्राथमिकता आहे. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित आणि कामगार वर्गाच्या विकासासाठी मी संसदेत अधिक ताकदीने आवाज उठवित राहीन.